काय कमी दिलंय देवानं? 50 वर्ष जीवापाड प्रेम केलं तुम्ही, अजून काय लागतं आम्हाला? 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे. माझा मुलगा आलेला आहे, गणेश सुद्धा माझा मुलगाच. मल्हार आलाय. मल्हारला म्हटलं तुला जेवढं लागेल तेवढं तू ठेव, बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना. सरते शेवटी 12 मण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार, त्याच्या पलीकडे लागणार नाहीत. जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा, ओल्या जाळलं तर धूर येईल, जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल, माझा गैरसमज होणार, जाळताना माझ्यासाठी रडतायत, तो नको. नाही खरं. मेल्यानंतर आनंद आहे, आई वडिलांना भेटता येईल, मित्रमंडळीला भेटायचं, म्हणजे नरकात सुद्धा जावं लागेल. आम्ही सगळे त्यातलेच आहोत. नेमकं वर्मावर बोट ठेवायचं, हसणं, नाठाळपणा हा आपला स्थायी भाव. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना, मांडत असताना 2-4 छान गोष्टी हसले, बोलले, पुन्हा पुढे काय तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं. जातीय सलोखा हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार? मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे, हा माझा काही गुन्हा आहे का रे? मला माझ्या पद्धतीनं, मी आईला माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं. अनवरीची 2 मुलं, लियाकत म्हणून, कधी माहिती नाही. त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायचं ना, ताबूत आमच्या तर मला ते पत्र्याचे, आणि ते घेऊन आणि ढाकून आईला एक दिवस मी विचारलं होतं ग, आपल्या आणि मुसलमानात काय? आईला एक दिवस मी विचारलं होतं ग, आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे? त्यांना मुसलमान का म्हणतात, म्हणून हिंदू कसे? ते म्हणले काय नाही, दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे, आपण असे करतो ते असे करतात. अजून काय संस्कार लागतात तुम्हाला? काही गरज लागत नाही. मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार, ही वृत्ती ठेवली तर फार सोपं आहे. मेडिकल कॉलेज काढतोस, इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं, अजून काय लागतं? गावाला, मग उद्या त्या गावाला, आता कुठे चिपळूणला, मग चिपळूण कुठं, मग गुहागरला, असे प्रयोग करत फिरायचो. पण त्यापेक्षा माणसांना जास्त होती का? आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले? ते नाही आपण पाहत. नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार, आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार, प्रेम करणार. मला बरं वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगतो, असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या, कसं करता काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे, कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी? आपल्या समोर एवढी आदर्शता, फक्त नेमकं एकच आहे, आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचो. जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ, तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात. हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा? वारकरी पंथाने सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेलं आपल्यामध्ये. तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे? गाजवणार कोणावर? आमच्यावर ना. पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाहीये आम्ही सुद्धा. थोरला भाऊ आहे प्रकाश मधला, मी सिनेमातला, म्हणून की मोठी मंडळी आहेत. आम्हाला पहा, वेगवेगळ्या फॅकल्टी मधून जात असताना वेगवेगळ्या, म्हणून खोटं नाही, हे आहे, हे असंच आहे. नाकारणारा चाल हरकत नाही. 4 वेळ निवडून दिलं, 5वा तुम्ही ठरवा. मी काही तुझ्या निवडणूक प्रचाराला नाही आलेलो.
किंवा मी इथे तुला मत द्यायला आलो नाहीये, ह्याच मंडळींनी तुला निवडून दिलेला आहे. वॉटर कन्झर्वेशनचं काम पुरस्कार नको आहे, काही गरज नाही. देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक, मानत नाही अशातला भाग नाही. माणसाचा जन्म दिलाय, खूप झालं की. वारंवार तिथं जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा, आठाणे टाकायचे, लाख रुपये दे म्हणायचं नाही, कशाला पाहिजे, काही गरज नाही. माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं म्हणायचं, जगायचं, एक दिवस मरून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलाय? काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत, इतका संचय चाललेला आहे. मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा, तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे सरते शेवटी. एवढंच लागतंय, तेवढंच पुरेसं आहे. नेहमी मी म्हणतो की ओंजळीभर आपल्याला पुरतं, सांडण्या अगोदर देऊन टाका, नाही तर मातीत जाणार आहे. 74 झालो, अजून 2 कोण 4 आले तरी सुद्धा घेऊ शकतो ठणकन असं मस्त, असं ठणठणीत. ही खरी आपली प्रॉपर्टी ना रे, कशाला लागतात पैसे. गणेश थोरात सारखा मुलगा जो मला लागतो, तुम्ही जे कुठलं तरी रोपटं लावलंय त्याला अतिशय जाणीवपूर्वक खत पाणी घालणारी मुलं आहेत आजूबाजूला. छत्तीसगड आनंद असेल तर मला आनंद आहे. इतकं साधं आहे माणूस जन्माचं, सार्थक आहे त्याच्यामध्ये, इतकं सोप्पं. मी सांगताना नेहमीच सांगतो, माझ्या बहिणीनं मुसलमान मुलाशी लग्न केलं, मला नाही कधी त्याचा त्रास झाला. रत्नागिरी त्यासाठी आदर्श आहे. कधीही सुंदर बोलावं, इतकं चांगलं संत वाङ्मय आहे आपल्याकडे. कळते दासबोध नव्यानं वाचा, नव्यानं कळतो. ज्ञानेश्वरी माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. खरं तर हे आधीचेही दोन्ही ग्रंथ आपण नुसतं रटून नाही बोलायचं, त्यातला अर्थ काय आहे गर्भित तो समजून घेतल्यानंतर. म्हणून मला आमचा हा होता शफी इनामदार, म्हणायला मुसलमान. अरे नाना कसला मुसलमान रे, अजून आमच्या 7-12वर लांब ते आडनाव आहे. पण मग गुलामे मुस्तफामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये नमाज पडायची असेल तर मग त्यातले उच्चार कसं काय, कसं बसायचं काय, हे सगळं असं बसून शिकवत असायचं. मी एखादी भूमिका करतो तर मला त्या भूमिकेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्या धर्माच्या मुळाशी नको का जायला. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह, हे त्यांनी मला एका श्वासामध्ये बोलायला शिकवलं. काय शांतपणा मिळतो, एवढंच आहे ते. इतका छान मुलगा मिळालेला आहे आमच्या रत्नाला आहे. तो पाणी फाउंडेशनच्या आपल्या